जीवन मग काय बघा, ज्याच्याविषयी सांगायचं तो कायम, जो विषय सांगायचा तो कायम शाश्वत असते. आणि असं झालंय, सांगणाराही तोच आणि ऐकणारही तेच, असे झाले नाही का? आता काय करावं बरं? नवीन गोष्टी तरी किती आणायच्या, त्याच सांगायच्या. पण काय असतं, उत्सवामध्ये एक आयटम टिक करायचं म्हणतात, तसं होऊ नये म्हणून आज आपल्याला ज्ञानेश्वरी सांगतो, नाही तर तुकाराम महाराजांचे अभंग म्हणा किंवा काही असं करायचं. ज्ञानेश्वर महाराजांचे म्हणा. ज्ञानेश्वरीबद्दल थोडं सांगावं असं वाटतं. काय आहे, दुसऱ्या प्रकारचा ग्रंथकार जो असतो ना, त्याचं उत्तमात उत्तम उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. म्हणजे जसं जगले तसं बोलले. त्यांच्या बोलण्यामध्ये आणि जीवनामध्ये यात किंचित फरक पडणार नाही. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणाले, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. बरं, तुका म्हणे करून दावी त्याचे पाय माझे जीवी. इथे हा परमार्थ जो आहे ना, हा परमार्थ ज्ञानेश्वरीत आहे. मला ते म्हणायचं की प्रत्येक शब्द ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रात पाहून घ्यावा. जे बोलले तसं जगले नाही, जसं जगले तसं बोलले, असं आहे ते. इंग्लिशमध्ये म्हणतात कॉन्ट्रास्ट इज ट्रू. म्हणजे माणूस हा बुद्धिशील प्राणी आहे, तर बुद्धिशील प्राणी असेल तर माणूसच आहे. हे जसं A = B म्हणतात ना, सो B = A, तसं आहे हे. जसं जगले तसं बोलले, जसं बोलले तसं जगले. त्याने एक गोष्ट सांगितलेली आहे, तो आज विषय काढला आहे. ते म्हणाले, मानवी जीवनाचं मर्म कशात आहे? समर्थांना काय, ज्ञानेश्वर महाराजांना काय, तुकाराम महाराजांना काय, हेच ध्येय होतं की काय, अंतकाळ चांगला व्हावा. ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. शेक्सपियरचं एक नाटक आहे, ज्याचा अंतकाळ चांगला तो चांगला. आणि परमार्थाचं एक रहस्य याच्यात आहे की पूर्वीचं काहीच असे ना, पण अंतकाळ ज्याने साधला त्यांनी साधला. आणि तुम्ही आम्ही भाग्यवान असे आहोत. महाराज म्हणाले, माझ्या गुरुंनी मला जी विद्या दिली ती अशी, मला अंतकाळ साधता येतो. बरं, तो विषय नव्हे आजचा. पण मला तुम्ही असं सांगा, आपण शांतपणे स्वस्थपणे मरू असं आपल्याला खात्री वाटते का? नाही, आपलं विचारतो मी, तसं काही नाही. सगळ्यात कठीण असेल तर 3 गोष्टी कठीण आहेत. पहिली गोष्ट असेल तर जे घरातले नातेवाईक आहेत, नवरा बायको मुलं सुना काय तुमच्या घरात असतील, ते जर आपल्याविषयी स्नेहाळ नसतील, आपण हवे असं त्यांना वाटत नसेल, किंवा आपल्याबद्दल त्यांचं खरं खरं प्रेम नसेल, तर अशा घरात शांतपणे राहून मरण येणं हे बहुत फार मोठ्या माणसाचं काम आहे. तुम्ही सगळं बरोबर माना डोलवाल, कारण तुम्हाला पुष्कळांना अनुभवी असेल. मला अजून नाही, पुढे काय राम जाणे मी. आणि आपलं जीवन सामान्यतः बेताचंच असतं, आणि ते कुठेच चिकटलं कसं तर फार कठीण लागतं. त्यावेळेला महाराजांचं वाक्य, महाराज म्हणाले की मनुष्य हातबल होतो देह सुटताना. हातबल होतो म्हणजे मी अमुक करीन, मी अमुका विचार ठेवीन, शक्य राहत नाही. मग तो बलहीन झालेला जो जीव आहे
त्या जीवाला आपल्या सामर्थ्यानं भगवंताच्या स्मरणात ठेवणं हे महाराजांचं काम आहे. म्हणून तुम्ही आम्ही त्या दृष्टीनं भाग्यवान आहोत. बाकी काय दिवे लावले दिसतच जीवनामध्ये, पण नाही, तुझ्या पायावर डोकं ठेवलंय, तुला पाय तेवढं नाम घेतलं होईल तेवढं त्यांचंच आहे. शब्दाचे अर्थ लावण्यात खुबी आहे, अशी ती सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवातीला आत्मस्वरूपाला वंदन केलं. जय जय सुसंवेद्या आत्मरूप देवा तूच गणेश, गणपतीचं वंदन केलं. शारदेला वंदन केलं, अभिनववाद विलास. आणि मग गुरुला वंदन केलं. गुरुला वंदन करताना अशी एक ओळी घातली, अभिलषित मनोरुची पुरवितात. आपण काही लोकांनी वाचले असणारच. म्हणजे तुमच्या मनात ज्या इच्छा आहेत त्या तो पुरवतो, बरं का? अरे वाचल्यावर बरं वाटलं, आपल्या इच्छा जो गुरु पुरवतात तर बरंच झालं की हो, नाही का? आणि आपण त्याकरताच पुष्कळ वेळेला येतो की महाराज मुलीचं लग्न होत नाही, करा की एवढं जरा, नाही का? म्हणजे याला महाराजांनीच उत्तर फार छान दिलं. म्हणजे म्हणाले एकादशी होती तेव्हा एक गृहस्थ मोरी तुंबली त्याच्या घरात, म्हणून मोरी साफ करायला प्रयत्न चालला होता. इतक्यात सद्गुरू आले. ते म्हणले फार बरं झालं आपण आलात, जर मदत करा म्हणले, मोरी तुम्हाला सांग, बरं का? हे जसं तसं म्हणाले तुमच्या प्रपंचातल्या अडचणी त्याने कराव्या अशापैकी आहे. त्याचं कार्य काय? व्हॉट इज द फंक्शन ऑफ ए गुरु? गुरुचं फंक्शन काय? समर्थाने सांगितलं, जीवात्मया परमात्मयाशी ऐक्य करी, हे त्याचं काम. आपण त्याला काय करायला लावतो बघा. मी हे समजू शकतो किंवा माझं नाम टिकत नाही ते टिकव म्हटलं तर बॉई समजू शकतो, पण घरामध्ये गळतंय, सिमेंट फार महाग झालंय, तेवढी कृपा करा ना, काही मिळत नाही, अशापैकी होतंय. तर ज्ञानेश्वर महाराज जेव्हा म्हणतात अभिलषित मनोरुची पुरवितातो, तेव्हा त्याचा अर्थ महाराज म्हणले म्हणजे तू इच्छा तृप्त करतो, बरोबर आहे म्हणाले. अरे पण त्याच दिवशी म्हणाले ज्ञानेश्वर महाराजांची इच्छा काय असणार? भगवंताशिवाय दुसरी इच्छाच त्यांना असणार नाही, ते तू पुरवतो, बाकीचे नाही पुरवत. हे जसं मला सांगायचे पुढे, हे जसं तसं महाराज म्हणाले होईल तेवढं नाम घ्या. याचे दोन अर्थ होतात. एक, सगळे उपद्व्याप करून राहिलेल्या वेळ एवढंच होतं बा, जास्त होत नाही, हा एक अर्थ आहे त्याचा. आणि दुसरं होईल तेवढं म्हणजे मॅक्झिमम पॉसिबल, जेवढं जास्त होईल तेवढं. आपण सोयीचा अर्थ करतो, आम्हाला एवढं शक्य आहे बा, नाही का? सांगण्याचा हेतू काय आपल्याला? अशी आपण माणसं अंतकाळी आपल्याला बरोबर नाम आठवेल याची खात्री नाही. तेव्हा तिथे खरी त्यांची करामत आहे. बाकी जीवनाचा व्यवहार प्रारब्धानच चाललाच, नाही का? हे आणि दुसरं म्हातारपणी आचार्यांनी वर्णन केलेलं आज तर खरं आहे, अंगम गलितम, ढिलं झालं अंग सगळं. बैलाचे ते मानाचं कातडं लोंबतं तसं लोंबायला लागलं सगळं. फलितम मुंडम, मुंड म्हणजे डोकं संस्कृतामध्ये, फलित म्हणजे पांढरं साफ झालं, पांढरं झालं. दशन विहीनम जातम तुंडम, तोंडातले दात गेले सगळे तोंडातले. असं असून सुद्धा म्हणाले वृद्धो याति गृहीत्वा दंडम, म्हातारा मनुष्य वाकला चालवत येऊन काठी घेऊन फिरतो घरात, तदपि न मुंचते आशा पिंडम. इतकी असून सुद्धा अवस्था प्रपंचाची आशा जात नाही. अशा माणसाला सुद्धा भगवंताचं स्मरण शेवटी देणं म्हणजे काय सामर्थ्य असेल याची कल्पना करा. काय शक्ती लागत असेल, आध्यात्मिक शक्ती. म्हणून म्हणले माझ्या माणसाने अंतकाळची कधी काळजी करू नये, त्याने होईल तेवढं नाम घ्यावं. तेवढं होईल तेवढं म्हणजे त्याला शक्य आहे तेवढं, बरं. तेव्हा आपल्याला साधायचं असेल तर अंतकाळ साधायचं आहे. हे काही म्हातारपणचे विचार नाहीत. परमार्थ कशा करता आहे? हे जग सोडायच्या वेळेला माझी अशी स्थिती पाहिजे की मी कमावलं काहीतरी, मी ज्याचा झालो
त्याला आवडेल असं वागलो, इतकंच नव्हे त्याला जे प्रिय होतं ते मी केलं, अशी आपली खात्री पाहिजे, तर समाधान आहे त्यामध्ये. अहो साधी गोष्ट आहे, तडफडत जाणं आणि शांतपणे जाणं यात केवढा फरक आहे, नाही का? याला विद्या लागत नाही, याला जगातली बुद्धी किंवा ऐश्वर्य काही लागत नाही. याला त्यांच्यावरती भरोसा लागतो. आणि तो भरोसा केव्हा येईल? त्याला आवडतं तसं वागलं तरच तो भरोसा येईल. तर हा जो अंतकाळ आहे, हा अंतकाळ कसा असतो याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी जे केलंय ते मी आपल्याला सांगतो. त्याने एक दृष्टांत दिला. असं आहे, पद्धती दोन आहेत तत्वज्ञान सांगण्याच्या. मी सांगितलं ना, ज्ञानेश्वरी सांगण्याची एक तऱ्हा निराळी असते. ती पद्धत म्हणजे अशी, अत्यंत तर्कशुद्ध रीतीने जायचं. तिथे काव्य नाही, रंजन नाही, मनोरंजन नाही, तिथे उपमा दृष्टांत नाही, सरळ तर्कानं जायचं. शंकराचार्य उदाहरणार्थ त्यांच्या ग्रंथामध्ये बहुतेक सरळ तर्क आहे. त्यामुळं डोक्याला त्रास होतो, कठीण होतं. एक मधली पायरी चुकली की पुढचं गेलं. ज्ञानेश्वर महाराज त्याच्या बरोबर उलट आहे. म्हणजे पुष्कळ लोक असं म्हणतात ज्ञानेश्वरी काव्यच आहे, तत्वज्ञानी. हो म्हणजे इतका. अहो हा महातत्वज्ञानी, महासंत आधी, महातत्वज्ञानी, महाकवी, महापुढारी, काय महाविद्वान काय असेल, सगळंच एके ठिकाणी. म्हणूनच त्यानं महाराष्ट्राने पदवी दिली आहे, ज्ञानेशो भगवान विष्णू. याचं बरोबर आहे, परमात्म्याचा अवतारच हा, त्या शंकाने. तेव्हा त्यांचा दृष्टांत समजला की विषय समजला. एक दृष्टांत आहे. म्हणाले, एक मनुष्य एका गावाहून दुसऱ्या गावाला चालला होता. अतिशय घाई होती म्हणून जोराने पळत निघाला. पळत निघाला तो झालं काय, रस्त्यामध्ये एक कठडा नसलेली विहीर होती. कठडा असला तर समजू शकतो, कठडा नसलेली विहीर होती. आणि त्या विहिरीच्या काठावर आला, जोराने पळत आला, विहिरीच्या काठावर आला. आता म्हणले मी पडू नये, हे चालेल का? शक्यच नाही. त्या पळण्याची गती इतकी जबर असते की पडू नये असं मनात असून सुद्धा पडावं लागतं. तसं म्हणाले, जीवनभर जिवंत असताना जे तो करीत आला ते त्याचं पळणं. आणि जातोय कुठे? विहिरीत पडायला जातोय, तो अंतकाळ. बरं काय याचं गोम आहे? काय बुद्धिमत्ता बघा. गतीचा का दृष्टांत घेतला? पळतोय ना तो, तर जीवन हे अतिशय गतिमान आहे. जीवन डायनॅमिक आहे. किंबहुना जडात आणि चैतन्यामध्ये जर मूलभूत फरक असेल तर चेतना ही गतिमान आहे, जड नाही. जडाला चेतना गती देते, चेतना गती देते, स्वतःची गती नाही. इथे स्वयंभू गती आहे. तेव्हा ती गती चालली आहे आणि आला. आता म्हणले त्याला आवरायला शक्य आहे का? नाही. तसं जिवंतभर ज्याचं सारखं चिंतन केलं, ज्याच्याकरता हा मनुष्य राहिला, जे अत्यंत प्रिय म्हणून जपलं, ते मराच्या वेळेला पुढे 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 येतं. आणि मग त्याच्याशिवाय दुसरा विचार सुचत नाही. त्या विचारातच तो जातो. काय होतं? ओव्या वाचतो मी. काय होतं मग? असं आहे, आपण मरतो म्हणजे काय होतं? तुम्हाला वाईट नाही वाटत आहे मृत्यूचा विषय काढला? किंबहुना महाराज एकदा म्हणाले, गोंदवल्याला कशाला जायचं? ऐका, गोंदवल्याला कशाला जायचं? मरायची विद्या शिकायला जायचं म्हणाले गोंदवल्या. मीपणा मारून जिवंत राहण्याकरता जायचं आहे. अरे त्याची कल्पना नाही आपल्याला. तुकाराम महाराज म्हणाले, आपुले मरण पाहिले मी डोळा. हे विचित्रच आहे. अरे हा मेलेला मनुष्य स्वतःलाच पाहतोय. आपुले मरण पाहिले मी डोळा. अरे बरं, पण तो झाला सोहळा अनुपम.
उपमा नाही असा सोहळा झाला म्हणाले. सोहळा केव्हा होतो? लग्नाचा सोहळा होतो, पुत्रजन्माचा सोहळा होतो, राज्यप्राप्तीचा सोहळा, मरणाचा सोहळा हा असा आहे. म्हणून त्यांच्या स्मरणात जाणं याच्यासारखी भाग्याची गोष्ट नाहीये. म्हणून म्हणतो मृत्यूचा हा विषय अतिशय पवित्र आहे. मग तर जन्मभर जे आवडून 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 चिंतन केलं ते पुढे येतं, नको म्हणलं तरी पुढे येतं. कसं होतं? आपण जपायला बसलो की नको ते विचार येतात की नाही, तसं होतं बरं का. आज अगदी तो अनुभव आहे. मग ते पुढे आल्यानंतर मी ते त्यावेळेला बाजूला करीन शक्यच नाही. एक मुंबईला एका दवाखान्यामध्ये एक ग्रस्त मरणासन्न झाले, अगदी घरघर लागली. त्यांचा मुलगा अमेरिकेमध्ये. तेव्हा डॉक्टरनी त्यांना कोरॅमिनचं इंजेक्शन दिलं. डॉक्टरनी सांगितलं आम्हाला काही त्यातली माहिती नाही. कोरॅमिन हे हृदयाला अत्यंत पोषक असं औषध आहे काहीतरी. त्याला इंजेक्शन दिलं आणि ती घरघर लागलेली थांबली. तेव्हा माझे एक मित्र युनिव्हर्सिटीमध्ये सायकॉलॉजीचे प्रोफेसर, ते त्यांना भेटले, त्यांचे मित्रच होते. त्यांनी विचारलं की बा ती घरघर लागली तेव्हा डोक्यात काय होतं? तर ते काय म्हणाले, स्वप्नात मुलगा दिसावा तसं मुलगा दिसत होता. बघा आपण कसं चित्त गुंत. आपण म्हणतो ना जीव अडकतो, जीव जात नाही, हे अडकणं असं आहे. आता तुमचा आमचा जीव कुठे अडकेला काय सांगावं? आपल्या विनोदानं म्हणतो, हा घरातली एखादी बाई असेल चांगला संसार करणारी तर बोवारणीला देण्याच्या कपड्यात सुद्धा अडकेल. नाही आपलं सांगतो, आमचाही कसं अडकेल कोणाच ठेव. हो नाही का, निरूपणातच अडकायचा. होय काय अशक्य नाही आहे. भाऊ संध्याकाळी निरूपण आहे, आता वेळ आली आहे, नाही होऊ दे की जरा निरूपण. तेव्हा सांगण्याचा हेतू काय आपल्याला, केघरात अडकेल त्याने. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणाले असं जर आहे तर त्याला उपाय काय? काय सुंदर सांगितलं. असं जर आहे ना तर उपाय काय? तर म्हणाले जागेपणी जे मनात भरून राहतं ते जसं स्वप्नात दिसतं, मनी वसे ते स्वप्नी दिसे, तसं जीवनभर जे मनामध्ये घोळतं ते म्हणाले अंतकाळी आठवतं. म्हणून म्हणजे माझं स्मरण सारखं ठेव तरच अंतकाळ साधेल. इथपर्यंत झालं. आता मधली गोष्ट सांग. काय होतं, आपला जीव हा देह सोडतो त्यावेळेला सूक्ष्म देह बाजूला सरतो. आपण हा स्थूल देह नाही. ती मी परवा एक गोष्ट सांगितली ती आपल्याला पुन्हा सांगतो. जडवाद आणि अध्यात्मवाद यामध्ये मूलभूत काय फरक आहे? जडवाद काय म्हणतो, जडातून जीव निर्माण होतो असं जडवाद म्हणतो, मटेरियलिझम. अध्यात्मवाद काय म्हणतो, नाही सूक्ष्मातून स्थूल निर्माण होतं. आणि तेच खरं आहे. आपला जीव आईच्या पोटात आल्यानंतर आपला देह वाढतो. स्थूलातून सूक्ष्म होत नाही, सूक्ष्मातून स्थूल येतं. मग आपल्या देहाला सूक्ष्म देह व्यापून आहे, अंडाकृती आहे आपल्या देहाच्या भोवती आणि सत्पुरुषांना तो दिसतो. म्हणून त्याने मनुष्य पाहिला की बाहेर देहाकडे लक्ष नसतं, त्याच्या आतमध्ये लक्ष असतं. त्यांना बरोबर समजतं याची आध्यात्मिक प्रगती किती आहे, हा आपला आहे का नाही, याची उपासना काय आहे, याच्या वासना कुठे आहेत. एकदा काय झालं, 4-8 दिवसांनी महाराज काय करायचे, स्त्री पुरुष रात्री निजलेले असायचे, बायका एकीकडे पुरुष एकीकडे, मंडळी त्यांच्याकडे आलेली असायची ती. तेव्हा आपली लंगोटी फाडायचे किंवा एखादं चिंधी त्याचा काकडा करायचे आणि तो काकडा लावून ही माणसं जी निजलेली आहेत ना त्यांना पाहत जायची असे. तेव्हा 1-2 वेळा असं केल्यावर त्यांना विचारलं, जो बरोबर होता नागपाहून, की महाराज रात्री आपण काय पाहता? तेव्हा ते म्हणाले
दिवसा जागेपणी त्याचा सूक्ष्म देह हालचाल करीत असतो, स्वस्थ नसतो. तेव्हा त्याची वासना खरी कोणची आहे ती नीट दिसत नाही. रात्री तो झोपी गेला की त्याचा तो सूक्ष्मदेह शांत होतो. मग याची वासना कुठे अडकली ते दिसतं, ते मी पाहतो. ती दिव्य दृष्टीच असते. आणि नामस्मरणाचा हा एक अनुभव आहे हा, की मनुष्य आला की कळेल एक मनात काय आहे. आणि संस्थान चालवणारा मनुष्य असा पाहिजे, त्याला पाहिल्यावर कळलं पाहिजे की याची काय हेतून आलेला आहे, त्याच्या मनात काय आहे. हा अधिकार आहे खरं सांगण्याचा हेतू काय. तर हा जो सूक्ष्म देह आहे, इथे आपल्या वासना आहेत. आणि जर वासना अडकलेली असली तर देह सुटताना कष्ट होतात, त्रास होतो, देह सोडायला नको वाटतं. दिव्य दृष्टीच्या लोकांचं असं सांगणं आहे की अशी त्याची वासना गुंतलेली आहे, तो मनुष्य मेल्यावर त्याच्या स्मशानामध्ये त्याच्या देहाबरोबर हा सूक्ष्म देह जातो आणि तो जळलेला पाहतो. तो तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की मनुष्य मेला म्हणजे घरामध्ये जिथे त्याचं प्रेत असतं तिथे दिवा ठेवतात, आहे ना, दिवा ठेवतात. काय अर्थ आहे याचा. तर त्या देहाचा सहवास झालेला असतो, जन्मापासून त्या देहाची सवय झालेली असते. आणि तो देह सुटला म्हणजे तो पुन्हा पुन्हा शोधायला येतो. तर जिथे तो प्रेत असतो तिथे तो येतो, त्याला दिसावं म्हणून तो दिवा असतो. त्याला दिवा लागत नाही हा, पण आपली कल्पना की त्याला दिसावं म्हणून ते येतो, अशी त्याची कल्पना आहे. तेव्हा मला सांगायचं पुढे आहे, सूक्ष्मातून स्थूल कसं येतं. अण्णासाहेब पटवर्धन होते ना, खरा साधू पुरुष असतो, वैद्य होते पण साधू पुरुष. त्यांच्याच बरोबर त्या काळी हरिभाऊ आपटे कादंबरीकार, आपल्याला माहिती आहे नाही का, मोठे प्रसिद्धच ते कादंबरीकार, उषःकाल वगैरे लिहिणारे. त्यांना मूल बाळ नव्हतं आणि मूल व्हावं अशी फार इच्छा. हे लोक कसे असतात, एका क्षेत्रामध्ये मोठे पण बाकी तुमच्या आमच्यासारखी साधी माणसं असतात. त्यांचं थोरपण नाही म्हणत नाही हा, पण ते वाङ्मयातलं थोरपण, बाकी नाही. तेव्हा त्यांच्या बायकोला म्हणजे पाळी टळली तिची. तेव्हा यांना काय वाटलं की म्हणजे बरेच दिवस झाले होते, त्यांनी मुंबईला तिला पाठवली. तिथे एक राव म्हणून डॉक्टर होते, त्यांनी सांगितलं की हिच्या पोटात ट्यूमर वाढतोय, म्हणजे काहीतरी रोग वाढतोय, त्याचं ऑपरेशन करावं लागेल. झालं ते ऑपरेशन ठरलं होते. कारण हरिभाऊंचा आणि तसा अण्णासाहेबांच्यावर विश्वास नाही, म्हणजे ती निराळी माणसं, ते लिबरल पक्षाचे, मवाळ पक्षाचे, हे झाल पक्षाचे. तेव्हा हरिभाऊंचा मेहुणा जो होता, बायकोचा भाऊ, त्याची अण्णासाहेबांची फार दोस्ती. तर तो काय हरिभाऊंना म्हणाला, तुम्ही ऑपरेशन करा पण आपण एकदा अण्णासाहेबांना दाखवू, मग तुम्ही करा. बरं म्हणाले. तेव्हा त्या बाईला, बहिणीला घेऊन तो अण्णासाहेबांच्याकडे आला. अण्णासाहेब ते हातपाय धुवून असे बाहेर आले होते. काय रे म्हणले, आज इकडे कुठे आलास. त्यांनी सगळं पाडा वाचला आणि सांगितलं की बुवा असं असं ऑपरेशन व्हायचं आहे. त्या बाईकडे क्षणभर पाहिलं आणि अण्णासाहेब म्हणाले, वेडे आहे डॉक्टर सगळे लोक म्हणाले. तर म्हणले बो काय, आम्ही यांना 9 महिन्यानंतर औषध देऊ म्हणाले. बाईला समजलं बरोबर काय आहे ते, त्याला समजलं नाही. अरे बरोबर, पुरुषाला काय करणार आहे त्यात. तिला समजलं बरोबर की दिवस आहेत, तो काय ट्यूमर नाही आहे, दिवस आहेत काय. हे झालं, तिला मुलगी झाली वगैरे वगैरे. अण्णासाहेब वर आल्यानंतर त्यांचे चरित्रकार ते त्यांना काय म्हणाले, अप्रबुद्ध त्यांचं नाव, पाळेकर आडनाव, की अण्णासाहेब तुम्ही हे कसं सांगितलं. तेव्हा ते काय म्हणाले, अरे तुला कळायचं नाही, त्या बाईच्या सूक्ष्मदेहामध्ये त्या मुलाचा सूक्ष्मदेह मला दिसला. ही गर्भधारणा. आता नवीन प्रयोग निघाले, ते युरिन टेस्ट म्हणा, आमको म्हणा, 1000 भानगडी आहेत. नाही, त्यांनी सुद्धा काय ज्ञान हे आहेच, पण ही दृष्टी आहे सूक्ष्मदेहाची. तेव्हा काय होतं की मनुष्य मरताना जी वासना प्रधान असते त्याचं वलय त्या सूक्ष्मदेहाभोवती बनतं, एक आवरण बनतं, पांघरून बनतं म्हणा ना तुम्ही.
आणि पुढे जन्म येताना त्या वासनेत तो येतो. महाराजांची करामत मला सांगायची आहे. समजलं ना? काय होतं, मरताना तुमची पैशाची वासना राहिली तर त्या पैशाच्या वासनेचं कवच आपल्या सूक्ष्म देहाभोवती होतं आणि ते घेऊन तो मरतो. तर पुढे जन्माला आला की पैशाची वासना घेऊनच तो येणार. बरं, म्हणजे बाकीच्या वासना असणार पण ही प्रधान वासना घेऊन येणार, पैशाची वासना. अंतकाळी जर महाराजांनी नाम घेऊन लावलं तर नामाचं आवरण त्याच्या देहाभोवती होतं आणि पुढे जन्माला आला की नामाची वासना घेऊन जन्माला येतो. तुमचं आमचं असंच झालं असणार काहीतरी, यात शंका नाही. म्हणजे इतर वासना जातात असं नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. इतर वासना राहतील पण प्रधान वासना भगवंताची वासना म्हणून राहील. आणि हा खरा त्यांचा उपकार आहे. अंतकाळ साधतो म्हणजे काय साधतो तर त्याची प्रपंचाची वासना असते ती जी त्याला घोटाळून ठेवायची त्याच्याऐवजी भगवंताची वासना देऊन त्याला नेतात. म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये त्याला पहिलीमधून एकदम तिसरीमध्ये घालतात, डबल प्रमोशन देतात. हो, कारण आपली लायकी नाहीच आहे. नाही, आणखी त्यांनी दृष्टांत दिला तो आणखी मौजेचा आहे. म्हणाले एका शाळेमध्ये एका वर्गात एक मुलगा होता. अभ्यास करायचा नाही, काही नाही, वर्गात मात्र बसायचा. पुढे असं झालं म्हणले तो 2 वर्ष नापास झाल्यावर मॉनिटर झाला हो वर्गाचा. अरे मॉनिटर बरोबर आहे. पुढे 1 वर्षांनी त्याला दाढी मिशा येऊ लागल्या. तेव्हा मास्तरला वाटलं की हा याच्या आईने ते पोरं बिघडायचे बाकीचे, म्हणून म्हणले त्याला पुढच्या वर्षी पास करून टाकला, जा रे का वरच्या वर्गात म्हणून. तशी आपली स्थिती आहे, आमची तरी स्थिती तशी आहे की हा काय अभ्यास करून पास होणारा नाही आहे, ढकला झालं वर, बाकीचे बिघडायचे. सांगण्याचा हेतू आपल्या लक्षात आला. अंतकाळ किती महत्वाचा आहे. म्हणून अंतकाळ साधेल याकरता सारखी खटपट करावी, सारखी खटपट करावी. पैशाची व्यवस्था करताना मनुष्य किती काळजी घेतो की मागच्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून, नाही का? एक कीर्तनात ऐकलेली गोष्ट आहे, खाली खोटी कोणास ठेव, कीर्तनकारांनी रचलेली असेल. तर म्हणाले एक ग्रस्त होता, तो भारी त्रास द्यायचा घरातल्या लोकांना, अतिशय त्रास द्यायचा. तेव्हा त्याने निश्चय केला की मेल्यानंतर सो तुम्हाला छळीन म्हणाला. अरे आता काय करावं? तेव्हा त्याने आपल्या मुलाला जवळ बोलावलं आणि सांगितलं की म्हणले मी योगाचा अभ्यास करीत होतो पण तो काही साधला नाही मला. तर योगाची एक अशी क्रिया आहे की अंतकाळ झाला म्हणजे ब्रह्मांडी प्राण नेऊन तो सोडता. आपल्याला महाराजांचं चरित्र आठवत असेल, ते सरदार मेले ना तेव्हा त्यांची टाळू फुगली आणि तिथून प्राण गेला. हा योग्यांचं मरण आहे, ब्रह्मांडातून प्राण म्हणजे ब्रेन मधून जातो प्राण असं. ते म्हणाले मला काही योग साधला नाही, तर तू एवढं कर की मी मेलो म्हणजे माझ्या डोक्यात एक खिळा ठोक आणि खिळा काढ, म्हणजे ब्रह्मांडी प्राण गेल्यासारखंच आहे. बरं का? जन्मभर छळलं आणि मेल्यानंतर डोकं फोडलं, त्याचं खिळा मारला डोक्यामध्ये. तेव्हा जेव्हा न्यायला लोक आले म्हणलं हे काय, त्यांनी पोलिसात वर्दी दिली आणि मग सगळं पोस्टमार्टम करा, अमकं मारा. त्या मुलाला अतिशय त्रास झाला. हा एक प्रकार. म्हणजे जन्मभर छळलं तर खरंच, मेल्यानंतर सुद्धा तुला त्रास दे, तुला काय. आपलं तसं काही व्हायचं नाही, व्हायचं नाही ना, तसं नाही व्हायचं, काही काळजी करणार का? पण निदान शांतपणे जावं. मला नेहमी आठवतं बघा, अलीकडे अशी पद्धत आहे, तुम्ही आगगाडीत बसलात आणि गाडी निघाली की पोचवायला लोक जे आलेले असतात टाटा करून जातात. होय ना? टाटा करून म्हणजे आनंदाने आम्ही चाललो. तुम्ही तसं जाताना आम्ही चाललो, आनंदात चाललो, महाराज जवळ आहेत, माझं नाम आहे, मन स्थिर आहे, असं सांगून जाण्यामध्ये जी शोभा आहे, जे महाराजांना कौतुक वाटेल ते की नाही, इंजेक्शन द्या, नाकात नळ्या घाला, तोंडात नळ्या घाला, चाललंय आता केव्हा मरतो म्हणून डॉक्टरही वाट पाहतात आणि नातेवाईकांना खर्च होतो दवाखान्यामध्ये 300-400 रुपये रोजचा. नाही, हे आहे त्यात.
आता ओव्या वाचतो म्हणजे ध्यानात येईल आपल्या. बरं का? काय म्हणाले की आता जो आठवू धरी अंतःकरण तोच होईची. अंतःकरण ज्याची आठवण करतो तेच होतो हे सांगून म्हणाले, जैसा कवणू काकुळती, जैसा कवणू काकुळती, भावनेनं प्रदीप्त झालेला, काकुळतीला आलेला, पळता पवनगती, वाऱ्यासारखा पळतोय. अंतःकरण पीडित आहे, अंतःकरण उच्छृंखल आहे, जातोय पळता पवनगती. दुपावला अवचिती कुहा माझी पडी येला. अवचिती म्हणजे एकदम समोर विहीर आली, पडला पडला, त्यांची अवस्था सांगता जातात. आता तया पडणया आरवते, पडायच्या आधीची अवस्था, आणि पडण चुकवावया परवते. एकदम आला, झोप गेला, आणि अरे पडतोय मी आता म्हणून पडणं चुकण्याकरता प्रयत्न करतोय ना, नाही म्हणून तेथे पडावेच पडे. अरे आता आवडणं शक्य नाही, गेला तर पडलाच पाहिजे. बरं का? तेवी मृत्यूचे अवसरे एके, मरायच्या वेळेला जे येऊन समोर ठाके, मरायच्या वेळेला डोळ्यासमोर जे येतं ते होणे मग न चुके भलतयास. कोणीही मनुष्य झाला तरी जे समोर येतं तद्रूप झाल्याशिवाय चालत नाही. म्हणून म्हणाले, जागतेनी जव असिजे, तेवी जेवी भावना भाविजे. जागा आहे, ज्या भावनेनं मन भरून गेलंय, डोळा लागत खेवो देखीजे तेच स्वप्नी. निद्रा आली की तेच दिसतं. तेवी जितेनी अवसरे, जे आवडून जीवी उरे, जिवंतपणी जे खरं आवडून मनात असतं ते मरणाची मेरे फार होऊ लागे. मेरे म्हणजे वेळ, हा कारवारी शब्द आहे, तिकडचा शब्द आहे. मेरे म्हणजे वेळ, कानडीत सुद्धा मेरे म्हणजे वेळ. त्या वेळेला आता आवरणार नाही, तेच होणार. बरं का? आणि मरणी जया जे आठवे तो तेच गती ते पावे. जे आठवेल तेच होणार. म्हणून शेवटी सांगतायत, माते स्मरावे सदा तुआ, म्हणून माझं स्मरण सारखं ठेव. मी आपल्याला एक गमतीचा प्रश्न विचारतो. आपल्याला आपण मरणारी खात्री आहे ना? नसेल तर आपला भ्रम आहे. बरं जाणा. एक प्रश्न विचारू का? मानसशास्त्राचा आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ना आपण एक दिवस मरणार. कोणी असं आहे का, लहान मोठा स्त्री पुरुष, किंवा मरण नाही बा आपल्याला? लोकांची पाहिली आहे, लहानाची मोठ्याची, नातेवाईकाची, दुसरे सगळ्यांची. असं असून आपल्याला मरणाचं स्मरण का राहत नाही? आपण मला याचं उद्या उत्तर दिलं तरी चालेल. होय, अरे इतकी खात्री आहे, का स्मरण राहत नाही? आणि समर्थांचं तर एक खुबी आहे ओवीमध्ये, मरणाचे स्मरण असावे, हरिभक्ती सुसादर व्हावे. हा, ते म्हणतात अरे ज्याला स्मरण, किंवा मनाच्या श्लोकात नाही का, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे. अकस्मात शब्दात मर्म आहे बरं का. हा, कळत नाही तोच पुढे जात आहे. काय आहे, का असं होतं? नाही, याला महाराजांचं उत्तरही फार गमतीचं आहे, एकदम पटणार नाही. महाराज म्हणाले, केव्हा येईल अशी खात्री असल्यामुळे स्मरण राहत नाही. आता फार बरोबर आहे बरं का हे. जसं त्यांनी उत्तर दिलं, याच्यावर रणांगणावर सैनिक असतात, केव्हाही मरण येईल म्हणून तयारी असते नेहमी. तेव्हा त्यांना मरणाचं स्मरण तसं नसतं, भयही नसतं, मरायकरता चालू जणू काय. तसं म्हणाले, तिथे त्या परिस्थितीमुळेच फक्त तेवढं मरणाचं स्मरण राहत नाही, आपल्याला इथे वासनेमुळे मरण राहत. हे जग खरं वाटतं सगळं बरोबर आहे, मी इथे कायमचा रहिवासी आहे जणू काय म्हणून करतो.
आणि त्याने एक मोठी गंमत सांगितली, माणसाला मरणाचं कसं अप्रत्यक्ष जाणीव आहे. मरण म्हणजे काय? अशाश्वतता. मरणाचा अर्थ काय? जे दिसतं आहे ते नाही, खरं नाही, त्याला मरणच आहे. असं असून सुद्धा तो सगळं शाश्वततेचा प्रयत्न करतो. म्हणाले, घरदार बांधा, पैसे गुंतवून ठेवा, वस्तू घ्या. वस्तू घेतली सुद्धा, घड्याळ घेतलं, 3 पिढ्या चालेल. हा लेखाचा जाणारच आहे, पण 3 पिढ्या चालेल म्हणतो बघा. हा नाही का? किंवा आपण घर बांधतो, का हो 5-10 वर्षच ठीक आहे, नाही हो 3 पिढ्या टिकले. घराला काय? कसं बघा, अशाश्वततेमध्ये शाश्वतता जो शोधतो, याचा अर्थच असा की मला मरणाची जाणीव आहे, पण त्या मरणामध्ये सुद्धा मी अमरण शोधत असतो. म्हणून उपनिषदामध्ये एक फार अप्रतिम मंत्र आहे, वेदातलाच आहे, मृत्योर माम अमृतम गमय. याचा अर्थच तो आहे की मला नुसत्या अमृताची कल्पना नाही आहे, मला या मृत्यूची कल्पना आहे, त्यामध्येच मला ते शोधून दे. आणि म्हणूनच महाराज नेहमी म्हणतात की माणसाच्या जीवनामध्ये, त्याच्या जीवनात, व्यक्ती जीवनात त्याच्या नावा इतकं शरीराला सुद्धा शाश्वतता नाही आहे. म्हणून नाव टिकावं म्हणून सगळे खटपट करतात. असं जर आहे तर ज्याचं नाव केव्हाही टिकणारच आहे, त्या भगवंताचं नाव ज्यांनी धरलं त्याचंच नाव टिकेल, नाही तर नाही. असू द्या. सांगण्याचा हेतू काय आपल्याला? म्हणून माते स्मरावे सदा तुवा. हे मग माते स्मरावे सदा तुवा म्हणजे काय? की जो वेळ तुम्हाला मिळेल त्या वेळेमध्येच ते झालं पाहिजे. हे सगळं करून मग करीन नाही, हा त्यातला मत आहे. सदा या म्हणण्यामध्ये सनातन आहे. केव्हाही वेळ असा नाही की ज्याला आहे. याच्यामध्ये एक मर्म आहे, सत्पुरुष समजावून देतात त्यात. महाराज म्हणाले, सदा शब्द घालण्याचा हेतू काय म्हणले ज्ञानेश्वर महाराजांचं? त्याचं कारण असं आहे म्हणले की कोणत्याही माणसाला अगदी मोठा डॉक्टर झाला, हा अमक्या वेळेला मरेल असं सांगता येत नाही. 24 तासापैकी केव्हा वेळ येईल याचे नियम नाही. आणि त्यावेळेला काय करणार म्हणून नेहमी तयारी ठेवली, मग प्रश्नच नाही. सकाळी येईल, दुपारी येईल, केव्हा येईल, माझी तयारी आहे, कारण मी नामात आहे. म्हणून सदा एक दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी 17व्या-18व्या अध्यायात दिलेला आहे. एका माणसाचं वैर होतं, एकाशी वैर होतं, तर तो केव्हाही अंगावर येईल. मग हा तलवार शेजारी घेऊनच निजत असे, निजला तरी सारखी ती जवळ त्याच्या. हा जसा ते शस्त्र 24 तास जवळ बाळगून असे, तसं मृत्यू केव्हा येईल. उत्सवात येणार नाही, काळजी करायचं कारण नाही. कवा असं वाटेल का बरं झालं उत्सवात आला मृत्यू तर, आता पंचांच्या मागे पिढा लागेल विनाकारण, नाही का? खरं भाग्यवान लोक ते की ज्यांना ही वासना तरी होती की महाराज आपल्या दर्शनात डोकं ठेवलं की होऊन जाऊ दे, एकदा करायचंय का. एक शेठजी असे होते बरं का, ते त्यांना डायबिटीस होता आणि रात्री लघवीला उठावं लागेल 2-4 वेळेला. तर त्यांच्या खोलीमध्ये महाराजांचा एक फोटो ठेवलेला होता. तर ते जाऊन आले म्हणजे महाराजांच्या पाया पडायचे आणि मग अंथरुणावर निजायचे. तर एके दिवशी पहाटे 5 वाजले, उठले नाहीत. मग बायको उठून पाहते तर डोकं टेकलेले तसेच ते महाराजांच्या पोटीशी. म्हणजे ते जाऊन आले आणि डोकं टेकले की प्राण गेला. इथे भाग्याचं मरण आहे बघा. अशी म्हणजे केव्हाही येईल नियम नाही, मग केव्हाही जे येईल ना तर सारखं पाहिजे. म्हणून माते स्मरावे सदा त्वा तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युध्येच. भगवान गीताचा श्लोक आहे तो असा आहे की सेवा केव्हाही, मग त्याला सकाळ दुपार संध्याकाळ नाही. आपण काय करतो त्याला शिस्त लावतो बरं का. ते अमक्या वेळेला झालं पाहिजे, तमक्या वेळेला झालं पाहिजे. अरे अमक्या वेळेला तमक्या वेळेला तुला खात्री आहे का अमक्या वेळेला येईल म्हणून? आणि हे योगाचं अंग आहे बघा. हे बरोबर नाही. त्याला ती कर्मकांडाची शिस्त लावायची, हे बरोबर नाही. मला ते कृष्णमूर्तींचे फार बरोबर वाटतं की तुम्ही
शिस्त इतकी लावतं तुमच्या परमार्थाला की त्याच्यातून बाहेरच पडत नाही, ते कवच बनतं मग हे, नाही का? आता अंधकाळ आल्यावर तुम्ही काय आसन बिसन घालून आणखी जप करीत बसणार का? नाही. देहाची जशी अवस्था असेल तसं झालं पाहिजे. आणि आपण ध्यानात ठेवा, त्याच्यात ताण असता कामाचं नाही, टेन्शन असतं कामाचं नाही.